घेतला का? हो. बरं झालं. जा. बघू. हो लाल लाल या काढा, अवकाश काढा. हो ना तर जायचा उडून. हो म्हणजे तुम्ही गेला तेव्हा ढाकायला घेतला ना काय तिने? नाही, झाकला होता. झाकलेला होता. अच्छा. नमस्कार सर्वांना, मी मिनल शिंदे. माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत करते. आता मिरग सुरू झाला आहे आणि मिरग म्हटल्याच्या नंतर कोकणामध्ये शेताची राखण ही आलीच. आमची सुद्धा शेताची राखण आहे आणि आम्हाला आरवता कोंबडा लागतो. आम्ही ज्यांच्याकडे कोंबडा सांगितला होता त्यांनी आम्हाला म्हणाले की ज्या दिवशी तुम्हाला राखण द्यायची आहे त्याच्या आदल्या दिवशी कोंबडा संध्याकाळी येऊन घेऊन जावा. म्हणून मी यांना आता पाठवलं, म्हटलं जाऊन कोंबडा घेऊन या. आणि हे कोंबडा घेऊन आले आणि कोंबडा काय मस्त आहे बघा. कोकणामध्ये जी मिरगामध्ये राखण देण्याची जी परंपरा पूर्वीपासून सुरू आहे ती आपल्याला सुद्धा कायमस्वरूपी पार पाडली पाहिजे व्यवस्थितपणे. हो ना. आता हा कोंबडा आम्ही डालग्याखाली नाही तर एका ट्रे खाली ढाकून ठेवतो. आम्ही कोंबडी पालत नाही त्यामुळे आमच्याकडे डालगा नाहीये. आमच्याकडे मोठी ट्रे आहे, त्या ट्रे खाली याला ढाकून ठेवणार, काहीतरी खायला ठेवणार, एक वाटी भरून पाणी ठेवणार आणि मग उद्या आमच्या शेताची राखण देणार. ट्रे आणू का आता? कोंबडा काय मस्त आहे बघा, लालम लाल एकदम. मी ट्रे आणते या. काय हो जायचं आता? हो जाऊया. अच्छा ठीक आहे. पिशवीत घेताय? हो घ्या. दुसरा दिवस उजाडलाय आणि आम्ही निघालो आमच्या शेतामध्ये राखण द्यायला. हे आमचं इथे समोर शेत आहे. हे बघा या इथे लांब नाही आहे, इथेच जातोय आम्ही. हा मधी पर्याय, पर्याचं पाणी आता सुकलंय. आता हे निघालेत आणि हे वरच्या बाजूला आमचं घर आहे. हे आमची गुरं पण चरतात आहेत. पावसाचे दिवस आहे पण कडाक्याचं ऊन आहे. नको त्या वेळेला पाऊस पडला आणि आता मिरग सुरू आहे. कोण म्हणेल मिरग लागलाय असं? हे आलं आमचं शेत.
लांब नाही आहे. आमची इकडे शेतं सर्वांची अशी जवळपासच असतात. राखण देण्याची कोकणातली ही परंपरा आपल्याला पण पार पाडावी लागते. आमच्या शेतामध्ये टाकला किती रुजून आलाय तो बघा. थोडासा पाऊस पडला पण टाकला भरपूर रुजून आलाय बघा. थोडासा पाऊस पडला म्हणजे मे महिन्यात जो पडला ना पाऊस तोच. राखण देण्याचं सर्व काम आमचं झालेलं आहे. आता आम्ही निघालो घरी. देवाचं काम वेळेवर झालं ते बरं झालं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.